PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया नव्या कोऱ्या कथेला. फितूर प्रीत वाईल्ड लव भाग दुसरा. लेखिका प्राची सोळे. मॅडम चला उठा. एक बायकी आवाज कानावर पडला आणि भूमीने दचकून पाहिले. एक 18-20 वर्षांची तरुणी खाली वाकून तिला हात देत म्हणत होती. कथा पुढे सुरू. रीना, तू भूमीची जिवलग मैत्रीण आहेस. सतत तिच्याबरोबर होतीस तर असं झालंच कसं? कुठे गेली माझी भूमी? निर्मला रडत रडत रीनाला विचारत होती. रीना सुद्धा शॉकमध्ये होती. बिचारी पार घाबरून गेली होती. रीना, काय झालं बोल? की तूच तर नाही ना भूमीला पळून जायला मदत केलीस? भास्करराव संशयी नजरेने तिच्याकडे बघत बोलले. नाही नाही काका, अहो माझ्या मैत्रिणीचं लग्न तिलाच आवडणाऱ्या मुलाशी होते. मी कशाला असं करू? काका, भूमीला तहान लागली होती म्हणून मी तिला सरबत घेऊन येते म्हणाली. सोबत त्या 2 मुलींनाही आणते सांगून बाहेर आली. सरबत घेऊन तिच्या रूममध्ये जात होती तो एका बाईने मला थांबवलं. म्हणाली, तुम्हाला बाहेर कोणीतरी शोधत आहेत, द्या सरबत, मी घेऊन जाते, असं ती म्हणाली. रीना सांगत होती. मग तू तर तिला पाहिलं असशील ना? पवित्राने लगेचच विचारले. नाही पाहिला तिचा चेहरा. का? कारण तिने डोक्यावर पदर ओढून घेतला होता. गावाकडची बाई असेल म्हणून घेतला असेल पदर. मला काही वेगळं वाटलं नाही. तिच्याकडे ट्रे दिला आणि मला कोण बोलावतंय म्हणून बाहेर बघायला आली. त्या बाईनेच गुंगीत औषध टाकून भूमीला पळवले. रीना रडू लागली. याचा अर्थ त्या बाईनेच ताईला पळवलं आहे. पवित्रा रीनाला दुजोरा देत म्हणाली. रीना, उगी बाळा, रडू नकोस. पण आता भूमी कुठे आणि कोणत्या परिस्थितीत आहे कसं कळणार आपल्याला? यशोदा आजी गहीवरून म्हणाली. आई, काळजी करू नकोस. आपली भूमी व्यवस्थित असणार. तिला काही होणार नाही. मी आणि प्रकाश आता पोलीस स्टेशनला जातोय. भूमी सापडायलाच हवी, भास्करराव उठत म्हणाले. थांबा बाबा. सगळ्यांनी तो आवाज ऐकला आणि दचकून दाराकडे पाहिलं. संग्राम दार अडवून उभा होता. संग्रामराव, तुम्ही? हो बाबा. लग्न झालं नाही म्हणून काय झालं? मी स्वतःला तुमचा जावईच मानतो. आता नाही झालं, उद्या होईल, नाहीतर परवा होईल, पण होईल हे नक्कीच. संग्राम भास्कररावांच्या समोर उभा राहत बोलला. बिचारे मुलीचे वडील, पडती बाजू, त्यात भूमी अचानक गायब झालेली, 4 लोकांत इज्जत गमावलेले, हरलेले भास्करराव हात जोडून संग्रामसमोर उभे होते. तुम्ही एवढं बोललात तेच खूप आहे. लग्नघरातली तरुण मुलगी लग्नाच्या दिवशी पळवली जाते. तिच्यासोबत काय घडलंय काय नाही काहीच माहीत नाही. परत मिळाली तरी कशी असेल माहीत नाही. समाज छी थू करायला पुढेच आहे. कसं होणार माझ्या मुलीचं? भास्कररावांना अश्रू अनावर झाले. त्यांना लाचार झालेला पाहून यशोदा आजी, निर्मला, पवित्रा, प्रकाश, श्रावणी सारांचे हृदय पिळवटले. बाबा, का एवढा त्रास करून घेताय? मी आहे ना. 2 दिवसात भूमीला जिथे कुठे असेल तिथून सही सलामत शोधून आणतो. तिच्या केसालाही धक्का लागलेला नसणार. पाताळातून शोधून काढेन माझ्या भूमीला. शब्द देतो तुम्हाला. लग्न करेन तर भूमीशीच. संग्राम कठोर आवाजात म्हणाला. मी आणि प्रकाश पोलीस कंप्लेंट करायलाच निघालोय. तुम्ही पण चला, भास्करराव म्हणाले. नको. पोलीस कंप्लेंट आत्ताच करू नका. अप्पांना नाही आवडणार. त्यांची प्रतिष्ठा पार दिल्लीपर्यंत आहे. लग्नाआधी त्यांची सून पळून गेली म्हणून बोबाटा होईल. असं काही होता नाही. मीच माझ्या परीने शोधतो. सगळी माणसं कामाला लावतो. संग्राम त्यांना धीर देत म्हणाला.
संग्रामराव, आमच्या भूमीला अप्पासाहेब आणि वहिनीसाहेब आपलं करतील ना? निर्मला पुढे होत म्हणाली. आई, माझ्यावर विश्वास आहे ना? मी त्यांना समजावेन, संग्राम म्हणाला. निघतो मी. भूमीला शोधूनच परत येईन. त्यांना नमस्कार करून संग्राम आला तसा निघून गेला. देवा महादेवा, संग्रामरावांना यश दे, निर्मला अश्रू ढाळत म्हणाली. अगं आई ग, भूमी कणली. तिचे पाय दुखत होते. चंदाने तिला दोन्ही हाताने गच्च धरून आधार दिला. भूमी उठून उभी राहिली. तिची हिरवीगार नऊवारी साडी अस्ताव्यस्त झाली होती. केसात माळलेले टपोऱ्या मोगऱ्याचे गजरे कुस्करून गेले होते. सुंदर चेहरा कोमेजला होता. मॅडम, मी आहे. सावकाश पाय टाका, चंदाने म्हटलं. तिने भूमीला एका टाप टीप ठेवलेल्या खोलीत आणलं. तिथे पलंग होता, त्यावर बसवलं. तू कोण आहेस? भूमीने घाबरत विचारले. मी चंदा. शिवाभैयाने नाव घेतलं असणार ना? ऐकलं नाही? तिने सहज म्हटले. तो तो माणूस तुझा भैया आहे? भूमी चक्रावून बोलली. मॅडम, कुठलंही नातेवायाला एकसारखं रक्तच असायला हवं असं कोणी म्हटलं? चंदानेच तिला प्रश्न केला. म्हणजे? मॅडम, मी मानलेली बहीण आहे त्याची. म्हणजे 7-8 वर्षांची असताना रस्त्यावरून उचलून आणलं त्यानं. त्यानंच बापाची अन आईची माया दिली. माझा माय बाप कोण मला मला बी माहीत नाही. शिवा भैया इथल्या वस्तीतल्या सगळ्यांचा भैया आहे. जाम दहशत आहे त्याची. वस्तीतले सारे त्याला वचकून असतात. अरे वा, एका मुलीला आसरा देऊन तिचा मायबाप होतो आणि त्याच दुसऱ्या बाजूला एका मुलीला भर लग्नातून पळवून आणून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला लाज नाही वाटत तुझ्या शिवा भैयाला? भूमी रागाने थरथरत म्हणाली. मॅडम, मान्य, तुम्हाला भैयाने असं पळवून आणलं. पण मी शपथ घेऊन सांगते, तुम्हाला उचलून गोणीत ठेवण्याचं काम सुद्धा बायकांनी केलं असणार. भैयाच काय, इथल्या एकाही पुरुषाचा हात तुम्हाला लागला नसणार. भैया बायकांची खूप इज्जत करतो. तुम्ही बाहेर पाहिलंत ना, तुमच्याशी चुकीचं वागणाऱ्या माणसाला भैयाने काय केलं ते? चंदा शिवा पुराण गात होती. तू आत्ताच्या आत्ता बाहेर जा. त्या शिवाला बोलाव इथे. मला माझ्या घरी जायचे आहे, भूमी ओरडली. मॅडम, हळू बोला, ओरडू नका. शिवा भैयाला जोरात बोललेलं आवडत नाही. खड्ड्यात गेला तुझा भैया. जा, बोलव त्याला. पटकन उभी राहत भूमी बोलली आणि आई ग म्हणून कळवळून मटकन पलंगावर बसली. तिच्या गुडघ्यातून कळ उठली. तुम्ही बसा, मी गरम पाणी घेऊन येते. पाय सोडून बसा, त्यात बरं वाटेल. तुमच्यासाठी पाणी आणि चहा आणते, चंदा म्हणाली व बाहेर जाण्यासाठी वळली. ए ए ए कुठे जाते तू? थांब, मला इथून जायची आहे. प्लीज बोलाव त्याला, भूमी रडत ओरडून बोलली. पण तिचं काहीही न ऐकता चंदाने बाहेरून दाराला कडी लावली व निघून गेली. कोणी आहे का? अरे कोणी ऐकते का मला? भूमी दार वाजवत ओरडत होती. पण ना कोणी आलं ना कोणी तिच्याशी बोललं. थकून भूमी पुन्हा पलंगावर बसली. काय होऊन बसलं हे? या शिवाने का पळवून आणलंय मला? तिच्या डोळ्यासमोर तिचे बाबा, आई, आजी आणि लहान बहीण पवित्रा आली. काय झालं असेल साऱ्यांचं मी तिथे नाही पाहून? बाबा किती हवालदिल झाले असतील. आईने तर रडून आकांत केला असेल. आजीने देवानं पाण्यात ठेवलं असेल. आणि पवित्रा, ती बिचारी तर घाबरून गेली असेल. देवा, कुठलीही परीक्षा घेतोय माझी? भूमी रडत होती. आणि संग्रामचा चेहरा डोळ्यासमोर आला. तिला आदल्या रात्रीचं त्या दोघांचं फोनवर झालेलं संभाषण आठवलं. किती प्रेमात होते ते.
दोघं बोलताना. माय डिअर लव. आता ही रात्र ही वैरी वाटायला लागले, संग्राम घोगऱ्या आवाजात म्हणाला. तो आवाज ऐकून तिच्या शरीरावर रोमांच फुलले. का? रात्र का बरं वैरी झाली? तिने लाडीकपणे विचारले. ही रात्र संपली तरच उद्याचा दिवस उजाडेल आणि आपलं लग्न होईल. तुला नवरीच्या साडीत बघायला तरसतो आहे मी, म्हणूनच आईला सांगून सकाळचा मुहूर्त काढायला सांगितला. म्हणजे उद्याची संध्याकाळ आणि रात्र तू माझ्या मिठीत असशील. संग्राम खूपच रोमॅन्टिक झाला. मिस्टर संग्राम सरंजामे, सगळीकडे तुमचं नाही चालणार हा. रिसेप्शन मग पूजा होणार, तोपर्यंत लांब लांबच राहायचं, भूमीने त्याला चिडवत म्हटले. अच्छा, थांब मग, आत्ताच येतो तिथे, बघतो कोण मला माझ्या बायकोला भेटण्यापासून अडवतो ते. संग्राम असं बोलला नि भूमी घाबरली. नको नको, आता फोन ठेव. घरात सगळीकडे उद्याच्या तयारीची गडबड आहे आणि मलाही काम आहे. ठेवते फोन, भूमी म्हणाली. एका अटीवर. अट? हो, एक मोठी गुड नाईट किस दे, मगच ठेवणार. संग्रामने हट्ट धरला. चेहऱ्यावर लाजेची लाली घेऊन भूमीने फोनला किस केले. ओ माय लव, गुड नाईट अँड स्वीट ड्रीम. मुआ. अश्रूंनी काठोकाठ भरलेले डोळे आणि ओठावर हसू भूमी खूप व्याकुळ झाली. कधी सुटका होणार माझी, ती हमसून रडू लागली. क्रमश मंडळी, नवी कोरी कथा तुमच्यासाठी आणली आहे. कशी वाटते नक्की आवर्जून कमेंट करून सांगा, म्हणजे पुढची कथा वाचायला हुरूप येतो. कथा लिखित व आवाज प्राची जोळे. मनपूर्वक धन्यवाद.